आज होता सुट्टीचा दिवस म्हणून म्हटलं चला नाश्त्यामध्ये काहीतरी स्पेशल बनवूयात म्हणून वडापावचा प्लॅन केला. पण ऐनवेळी तो सुद्धा फसला. कारण की पावच अवेलेबल नव्हते कुठे. त्यामुळे मग मी ह्यांना म्हटलं की तुम्ही ब्रेड घेऊन या, मी ब्रेड पॅटीस बनवते. छान असं ब्रेड पॅटीस बनवलं. त्यासोबत हिरव्या मिरच्यासुद्धा तळल्या होत्या आणि टेस्ट वाईज खरंच खूप छान झालं होतं. तर भिशी ही संकल्पना मी फक्त ऐकून होते. माझ्या 27 वर्षाच्या वयामध्ये मी कधीही भिशी अशी जॉईन केलेली नव्हती. पण फर्स्ट टाईम आता मी भिशी लावलेली आहे. ती पण 2000ची. तर छान वाटत होतं. एकदम वाटलं की तुमच्याबरोबर शेअर करावी म्हणून केली. सकाळी पॅटीस केल्यानंतर काही ब्रेड उरले होते. मग संध्याकाळी जेवणामध्ये मी फक्त सँडविच बनवलं होतं. सोबत येताना हे खवासुद्धा घेऊन आले होते. मग रामला गुलाबजामुन खूपच आवडतात, तर अधूनमधून मी बनवत राहते. तर त्याच्यासाठी इथे गुलाबजामचा बेत चालू होता आणि ते पाहून त्याला खूपच उत्सुकता झाली होती. त्यामुळे त्याला पाकामध्ये टाकायच्या आधीच ते खाण्याचं त्याचं काम चाललं होतं. त्याचे छान असे गुलाबजामुन खाऊन झाल्यानंतर मग म्हटलं की चला खूपच अंधार झाला आहे आणि तो सुद्धा घरात खूपच क्रँकी झाला होता म्हणून थोडंसं त्याला बाहेर घेऊन गेलो होतो. तर असा होता संपूर्ण सुट्टीचा दिवस. बाय.